अमरावतीमध्ये शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन। बच्चू कडूंचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन। रासपचे नेते महादेव जानकरही आंदोलनात सहभागी होणार। 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत दुक्कर आक्रमक। जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या दिला। नांदेडमध्ये बारदाना नसल्याने 8 दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद। त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर सोयाबीनची राखण करण्याची वेळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केज जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी। विष्णू साठेला 10 तारखेपर्यंत तर जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी वादात। वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत। वडेट्टीवार यांची माहिती। बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानी यांची मागणी। बीड जिल्ह्यातल्या 7 पोलीस ठाण्यांमध्ये मनोज जरांगेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल। जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक। आज केज, अंबाजोगाई, वडवणी, गेवराई, धारूर आणि सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींचं जरांगेंच्या विरोधात आंदोलन। धनंजय आणि पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंजारी समाज आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर। बीड जिल्ह्यातील जातीवादावर बोलताना डोळे पाणावले। जातीवाद थांबवण्याची नाईकवाडेंची मनोज जरांगेंना विनंती। मंत्री संजय शिरसाट यांचं येवल्यामध्ये शिवसेनेकडून भव्य स्वागत। येवलेकरांनी मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचं चित्र असलेलं पतंग भेट दिलं। 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज। मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता, तर ग्रामीण महाराष्ट्रात 1 अंकी तापमानाचा अंदाज। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडून पाहणी। 3 वाघ आणि 1 बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षांच्या मुलीची हत्या। सख्या चुलत भावानं डोंगरावरून ढकललं। कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याची मुलीनं तक्रारही केलेली होती। धाराशिव जिल्ह्यातल्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून 3घांचा मृत्यू। शेतीला पाणीपुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून भावकीमध्ये वाद। यावेळी झालेल्या हाणामारीत वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।